हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जीन थेरपी या कन्सेप्टच्या बाबतीत शिकणार आहोत. या जीन थेरपी कन्सेप्टमध्ये नवनवीन कन्सेप्ट जे आहे तर ते तुम्हाला शिकायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पाहत असताना तुम्हाला नोटबुक आणि पेनची आवश्यकता पडणार, कारण काही अशा टर्म्स आहे ज्या तुमच्यासाठी नवीन आहेत आणि या टर्म्स तुम्ही लिहून घ्यायच्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, जीन थेरपी तर बघा, जीन थेरपीचे काही तुम्हाला इंट्रो दिलेला आहे या ठिकाणी. अ जीन इज अ स्ट्रेच ऑफ DNA रिक्वायर्ड टू मेक फंक्शनल प्रोडक्ट सच ॲज पार्ट ऑर ऑल ऑफ प्रोटीन्स. या ठिकाणी काय सांगितलं आहे तुम्हाला, जीन जो आहे तर जीन हा DNAचा विस्तार करणारा एक फंक्शनल प्रोडक्ट आहे, जो सगळ्या प्रोटीनचा एक पार्ट आहे. ओके, ड्युरिंग जीन थेरपी DNA दॅट कोड्स फॉर स्पेसिफिक जीन इज डिलिव्हर्ड टू इंडिव्हिज्युअल सेल इन द बॉडी. या ठिकाणी काय सांगितलं आहे, ज्यावेळेस जीन थेरपीचा यूज केला जात असतो त्यावेळेस विशिष्ट प्रकारचा जो जीन असणार आहे, ज्याच्यावर स्पेसिफिक कोड असणार आहे. आलं लक्षात, जीन असंख्य जीन एकत्र आल्यानंतर DNA तयार होणार आहे, बरोबर आहे की नाही. मग हा जो जीन आहे तर हा जीन एखाद्या व्यक्तीच्या बॉडीमध्ये काय केला जाणार आहे, डिलिव्हर्ड केला जाणार आहे, सोडला जाणार आहे, इन्सर्ट केला जाणार आहे. आणि हा जो जीन आहे तर याच्यावर काय असणार आहे, स्पेसिफिक कोड असणार आहे. स्पेसिफिक टाईपचं एखादं समजा फंक्शन आहे त्या जीनचं, तर ते त्या जीनवर प्रेझेंट असणार आहे, जो एखाद्या इंडिव्हिज्युअलच्या बॉडीमध्ये इन्सर्टेड केला जातो. बघा, नेक्स्ट थिंग, जीन थेरपी इज अ ट्रीटमेंट ऑफ डिसीज बाय रिप्लेसिंग, अल्टरिंग और सप्लिमेंटिंग अ जीन दॅट इज absent or abnormal and whose absence or abnormality is responsible for disease. बघा, जीन थेरपी ही जी एक थेरपी आहे समजा, तर या जीन थेरपीमध्ये काय केलं जाणार आहे, जो एखादा डिसीज आहे समजा, ज्या आपण म्हणणार आहे जेनेटिक्समुळे किंवा जीनमुळे निर्माण झाला एखादा डिसीज, तर त्या जीनला रिप्लेस करण्यासाठी, ज्या जीनमुळं समजा एखादा डिसीज झाला आहे तर त्या जीनला रिप्लेस करण्यासाठी किंवा त्याला बदलण्यासाठी, किंवा तो जो डिफेक्टेड जीन आहे तर त्याला रिमूव्ह करून त्या ठिकाणी सप्लिमेंटिंग जीन त्या ठिकाणी इन्सर्ट करण्यासाठी, किंवा समजा एखाद्या वेळेस आपण म्हणणार आहे की एखादा जेनेटिक डिसऑर्डर झालेला आहे, तर ते जेनेटिक डिसऑर्डर ज्या जीनमुळे झाला आहे तर त्या जीनला रिमूव्ह करण्यासाठी कशाचा यूज केला जात असतो, जीन थेरपीचा यूज केला जात असतो. व्यवस्थित लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, जीन जो आहे तर जीनचा विस्तार DNA होत असतो, आणि DNA जो आहे तर त्याला फंक्शनल केल्यानंतर सगळ्या प्रकारचे प्रोटीन्स जे तर ते फंक्शनल प्रोडक्ट्स या ठिकाणी जीन थेरपीच्या मदतीने तयार केले जात असतात. DNA जो आहे तर DNAवर स्पेसिफिक टाईपचा या ठिकाणी जीन असतो, आणि त्या स्पेसिफिक जीनवर या ठिकाणी स्पेसिफिक कोड असतो, आणि हा जो स्पेसिफिक कोड ज्यावेळेस एखाद्या ह्युमन बॉडीमध्ये आपण डिलिव्हर्ड करत असतो त्यावेळेस तो फंक्शनल म्हणून वर्क करत असतो. आणि जीन थेरपी जी तर त्याच्यामध्ये या ठिकाणी वेगवेगळे जे डिसीज आहे जे जिनोटिक्स किंवा आपण म्हणणारे जीनमुळे होत असतात, तर त्या वेगवेगळ्या जेनेटिक डिसऑर्डरचं निदान करण्यासाठी या ठिकाणी जीन थेरपीचा यूज केला जात असतो. बघा, मोस्ट इफ नॉट ऑल डिसीज हॅव अ जेनेटिक फॅक्टर. बघा, या ठिकाणी डिसीज होत असताना सगळे जे डिसीज जे तर ते जेनेटिक फॅक्टर्समुळे होत असतात असं नाही. द जेनेटिक फॅक्टर्स कॅन बी होली और पार्शली रिस्पॉन्सिबल फॉर द डिसीज. म्हणजे आजार जो आहे तर तो आजार पूर्णपणे किंवा अल्प प्रमाणात या ठिकाणी जेनेटिक फॅक्टरमुळे रिस्पॉन्सिबल असतो. म्हणजे सगळे आजार जे तर ते जेनेटिक फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल असतो त्यांना असं नाही. काही जे आजार आहे तर त्यांना पूर्णपणे जेनेटिक फॅक्टर रिस्पॉन्सिबल असतात, आणि काही जे आजार आहे तर त्यांना अल्प प्रमाणात, पार्शियली म्हणजे काय, अल्प प्रमाणात या ठिकाणी जेनेटिक फॅक्टर जे तर ते रिस्पॉन्सिबल असतात. ओके, बघा, या ठिकाणी पहिला डिसीज दिलेला आहे तुम्हाला. फॉर एक्झाम्पल, इन डिसऑर्डर सच ॲज सिस्टिक फायब्रोसिस. बघा, या ठिकाणी सिस्टिक फायब्रोसिस एक आजार दिलेला आहे तुम्हाला, हिमोफिलिया एक आजार दिलेला आहे, मस्क्युलर डिस्ट्रॉफी एक आजार दिलेला आहे, चेंज इन जीन डायरेक्टली रिझल्ट इन द कंडिशन. या ठिकाणी काय सांगितले, हे जे वेगवेगळे आजार तुम्हाला सांगितले, सिस्टिक फायब्रोसिस, हिमोफिलिया, मस्क्युलर डिस्ट्रॉफी, तर हे जे वेगवेगळे आजार आहे हे डायरेक्टली जीन जो आहे तर त्याची कंडिशन चेंज झाल्यामुळे घडून येत असतात. ओके, लिहून घ्या व्यवस्थित विद्यार्थ्यांनो. हे जे तुम्हाला 3 डिसऑर्डर सांगितले, सिस्टिक फायब्रोसिस, हिमोफिलिया आणि मस्क्युलर
डिस्ट्रॉफी, हे तिघं आजार जेनेटिक डिसऑर्डर्स आहेत. लक्षात, याच्यामध्ये सिस्टिक फायब्रोसिस जो आहे तर हा सुद्धा एक जेनेटिक डिसऑर्डर आहे. हा काय करतो, लंग्स आणि डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये असलेल्या ज्या वेगवेगळ्या सेल आहेत, समजा म्युकस सिक्रेटिंग सेल असेल, स्वेट सिक्रेटिंग सेल असेल किंवा डायजेस्टिव्ह ज्यूस सिक्रेट करणारे ज्या सेल असतील, तर त्यांना डॅमेज करण्याचं काम ज्या आजारामध्ये होत असते तर तो आजार कोणता आहे, सिस्टिक फायब्रोसिस. त्याच्यानंतर दुसरा आजार सांगितला तुम्हाला हिमोफिलिया. हिमोफिलियामध्ये या ठिकाणी आपण म्हणणार आहे की हिमोफिलियामध्ये ब्लड जे तर ते प्रॉपरली क्लोट होत नाही, म्हणजे रक्त गोठत नाही, अशा व्यक्तींना हिमोफिलिया झालेला असतो. आणि या व्यक्तींमध्ये जे वेगवेगळे ब्लड क्लोटिंग फॅक्टर आहे तर त्यांची डिफिशियन्सी असते. मस्क्युलर डिस्ट्रॉफीच्या बाबतीत जर म्हणलं आपण तर या ठिकाणी आपण म्हणू शकतो की ज्या व्यक्तीमध्ये प्रोग्रेसिव्ह विकनेस आणि लॉस ऑफ मसल मास होत असेल, समजा म्हणजे हळूहळू त्या ठिकाणी थकवा जाणवत असेल किंवा कमतरता वाटत असेल समजा, किंवा आपण म्हणणारे जे बॉडी किंवा आपण म्हणणारे जे वेट आहे, मास जे वस्तुमानचे, तर त्याच्यामध्ये कमी होत असेल वजन त्याचं, तर अशा वेळेस त्या व्यक्तीला मस्क्युलर डिस्ट्रॉफी झालं आहे असं आपण म्हणत असतो. बघा, मस्क्युलर डिस्ट्रॉफी हा जो आजार आहे तर हा डिस्ट्रॉपिन नावाचं जे प्रोटीन असते मसलमध्ये असलेलं हे एक प्रोटीन आहे, डिस्ट्रॉपिन प्रोटीन, तर याच्या डिफिशियन्सीमुळे सुद्धा मस्क्युलर डिस्ट्रॉफी नावाचा आजार जो आहे तर तो आढळून येत असतो. ओके, तर हे जे 3 आजार तुम्हाला सांगितले कोणकोणते, सिस्टिक फायब्रोसिस, हिमोफिलिया आणि मस्क्युलर डिस्ट्रॉफी, तर हे काय जीनची कंडिशन डायरेक्टली चेंज झाल्यामुळे होत असतात. बघा, इन अदर कंडिशन सच ॲज हाय कोलेस्ट्रॉल, हाय ब्लड प्रेशर, जेनेटिक अँड एन्व्हायरमेंटल फॅक्टर इंटरॅक्ट टू कॉज डिसीज. आता दुसरी कंडिशन काय सांगितली तुम्हाला या ठिकाणी की काही जेनेटिक फॅक्टर्स असतील किंवा एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स असतील त्यांच्यासोबत या ठिकाणी व्यक्ती इंटरॅक्ट झाल्यामुळे काही डिसीज होत असतात. जसं हाय कोलेस्ट्रॉल सांगितले तुम्हाला, हाय ब्लड प्रेशर सांगितले, तर हे एन्व्हायरमेंटसोबत ज्यावेळेस ह्युमन बिंगचा किंवा त्या ऑर्गॅनिझमचा कॉन्टॅक्ट येत असेल अशा वेळेस त्याच्या बॉडीमध्ये चेंज होत असतात. आता बघा, कोलेस्ट्रॉल काय आपल्याला माहिती आहे, कोलेस्ट्रॉल 2 प्रकारचे असतात, एक गुड कोलेस्ट्रॉल असते तर दुसरं बॅड कोलेस्ट्रॉल असते. गुड कोलेस्ट्रॉलच्या बाबतीत जर म्हणलं आपण तर ते बॉडीसाठी बेनिफिशियल असते, मात्र बॅड कोलेस्ट्रॉल जे तर ते वॅक्सी सबस्टन्स असतो आणि हा ब्लडमध्ये डिपॉझिट होत असतो. बघा, there are more than 5,000 different human genetic disease known to cause single gene defect. For example, sickle cell anemia, thalassemia, Tay-Sachs disease, cystic fibrosis, Huntington chorea, hemophilia, alkaptonuria and अल्बिनिझम. बघा, या ठिकाणी काय सांगितले, 5,000 पेक्षा जास्त जेनेटिक डिसऑर्डर जे तर ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत असतात सिंगल जीनच्या डिफेक्टमुळे. एकच जीन जर खराब असेल तरीसुद्धा बॉडीमध्ये 5,000 पेक्षा जास्त जेनेटिक डिसऑर्डर घडून येत असतात. त्याचे काही उदाहरणं या ठिकाणी सांगितले तुम्हाला. पहिलं उदाहरण दिलेले तुम्हाला सिकल सेल ॲनिमिया. सिकल सेल ॲनिमियामध्ये काय होत असते, RBC जे आहे तर त्या RBCचा शेप हा सिकल शेप अपिअरन्स होत असतो. सिकल माहिती तुम्हाला डायग्राममध्ये पाहू शकता, त्याला सिकल म्हणतात, विडा म्हणतो आपण त्याला. तर विड्याच्या आकाराच्या ज्या राऊंडेड RBC असतात तर त्यांचा आकार कसा होऊन जात असतो, सिकल शेप होऊन जात असतो. आणि हा सिकल शेप आकार कशामुळे होत असतो बरं, फॉर डिफिशियन्सी ऑफ हिमोग्लोबिन. जर RBC मध्ये हिमोग्लोबिन कमी असेल तर अशा वेळेस RBCचा आकार कसा होऊन जात असतो, सिकल शेप. ओके, तर हा आजार सुद्धा या ठिकाणी एक सिंगल जीनच्या डिफेक्टमुळे घडून येणारा आजार आहे. दुसरा दिलेला आहे तुम्हाला थॅलेसेमिया. थॅलेसेमियाच्या बाबतीत जर म्हणलं आपण तर थॅलेसेमिया हा इट इज कॉज ड्यू टू लेस ऑक्सिजन कॅरिंग प्रोटीन हिमोग्लोबिन अँड लेस RBC. थॅलेसेमिया हा जो आजार आहे हा कशामुळे होत असतो, जे ऑक्सिजन कॅरी करणारं प्रोटीन बॉडीमध्ये असतं, आपल्या ब्लडमध्ये असते. कोणतं असते बरं, आपल्या बॉडीमध्ये ऑक्सिजन कॅरी करणारं प्रोटीन कोणतं आहे, रेस्पिरेटरी पिगमेंट कशामध्ये असतात, हिमोग्लोबिनमध्ये. तर या ठिकाणी काय सांगितलं आहे तुम्हाला, थॅलेसेमिया हा जो आजार आहे तर हा हिमोग्लोबिन आणि RBCची संख्या जर ब्लडमध्ये कमी असेल तर अशा वेळेस कोणता आजार होत असतो, थॅलेसेमिया. त्याच्यानंतर नेक्स्ट आजार दिलेला आहे तुम्हाला बघा,
टे सच डिसीज. ओके, टे सच डिसीज हा जो आजार आहे तर हा सुद्धा एक जेनेटिक डिसऑर्डर आहे. आणि हा जेनेटिक डिसऑर्डर या ठिकाणी आपले जे ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड आहे, ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड, तर यांच्यात असलेल्या ज्या नर्व सेल आहे तर त्या नर्व सेलला डिस्ट्रॉय करायचं काम या ठिकाणी कोणता आजार करत असतो? टे सच डिसीज. ओके, त्यानंतर सिस्टिक फायब्रोसिस. आपल्याला माहिती आहे सिस्टिक फायब्रोसिस कोणता आजार आहे या ठिकाणी, ज्यावेळेस आपल्या लंग्स आणि डायजेस्टिव्ह सिस्टममधल्या ज्या वेगवेगळ्या सेल आहे तर त्या डॅमेज होत असतील, अशा वेळेस आपल्याला कोणता आजार झालेला असतो? सिस्टिक फायब्रोसिस. त्याच्यानंतर नेक्स्ट आजार तुम्हाला सांगितलं आहे बघा, हंटिंग्टन्स कोरिया. हंटिंग्टन कोरिया हा जो आजार आहे तर हा आजार ज्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये असलेल्या नर्व सेल या लॉंग टाईमपासनं ब्रेकडाऊन होत असतील, म्हणजे दीर्घकाळापासनं या ठिकाणी आपल्या ज्या चेतापेशी तर त्या ब्रेक होत असतील, डिस्ट्रॉय होत असतील, तर त्यावेळेस आपल्याला कोणता आजार झालेला असतो? हंटिंग्टन्स कोरिया. त्याच्यानंतर हिमोफिलिया. हिमोफिलिया हा जो आजार आहे तर याच्यामध्ये सुद्धा ब्लड जे तर ते प्रोग्रेसिव्हली क्लोट होत नसते, किंवा आपण असंही म्हणू शकतो प्रॉपरली क्लोट होत नसते. का तर या ठिकाणी हिमोफिलिया आजारामध्ये ज्या व्यक्तीला हिमोफिलिया झालेला असतो तर त्या व्यक्तीचे जे ब्लड क्लोटिंग फॅक्टर्स आहे तर त्या ब्लड क्लोटिंग फॅक्टरची या ठिकाणी कमतरता आढळून येत असते. त्यानंतर नेक्स्ट जो या ठिकाणी डिसीज दिला आहे तुम्हाला, अल्कॅप्टोनुरिया. अल्कॅप्टोनुरिया हा जो डिसीज आहे तर या अल्कॅप्टोनुरियाला या ठिकाणी दुसरं नाव आहे बघा, ब्लॅक युरिन डिसीज असं सुद्धा म्हणत असतात. अल्कॅप्टोनुरियाला कोणता डिसीजसुद्धा म्हणतात? ब्लॅक युरिन डिसीज. म्हणजे युरिन जे तर ते काही काळानंतर ब्लॅक होत असते ज्या व्यक्तीचं, तर त्याला कोणता डिसीज झालेला असतो? अल्कॅप्टोनुरिया किंवा ब्लॅक युरिन डिसीज. हा सुद्धा एक जेनेटिक डिसऑर्डर आहे. आणि या डिसीजमध्ये या ठिकाणी होमोजेनेस्टिक जे एन्झाईम आहे, होमोजेनेस्टिक डायऑक्सिजनेज, कोणता एन्झाईम सांगितलं आहे तुम्हाला? होमोजेनेस्टिक डायऑक्सिजनेज एन्झाईमची. तर हे एन्झाईमची डिफिशियन्सी असल्यामुळे या ठिकाणी काय होणार आहे? जे अमिनो ॲसिड आहे कोणतं? टायरोसिन आणि फिनिल ॲलॅनिन. तर या टायरोसिन आणि फिनिल ॲलॅनिनचं ब्रेकडाऊन होत नसल्यामुळे टायरोसिन आणि फिनिल ॲलॅनिन नावाचं जे अमिनो ॲसिड आहे याचं ब्रेकडाऊन होत नसल्यामुळं कोणता डिसीज होत असतो? अल्कॅप्टोनुरिया. आता यांचं ब्रेकडाऊन का होत नाही? तर या ठिकाणी जर समजा होमोजेनेस्टिक डायऑक्सिजनेज एन्झाईम जर शरीरामध्ये तयार होत नसेल तर अशा वेळेस टायरोसिन आणि फिनिल ॲलॅनिन नावाचे जे अमिनो ॲसिड आहे त्यांचं ब्रेकडाऊन होणार नाही. आणि या दोन अमिनो ॲसिडचं ब्रेकडाऊन न झाल्यामुळे हा जो डिसीज आहे अल्कॅप्टोनुरिया तर हा आढळून येत असतो. त्याच्यानंतर अल्बिनिझम हा सुद्धा या ठिकाणी अनादर एक डिसऑर्डर आहे. याच्यामध्ये लिटल ऑर नॉन मेलॅनिन जर प्रोड्यूस होत असेल समजा एखाद्या व्यक्तीमध्ये, म्हणजे काय मेलॅनिन तुमचं स्किन कलर ठरवत असते. ज्या व्यक्तीमध्ये मेलॅनिन अजिबातच नाही तर तो एकदम पांढरा शुभ्र असतो. लक्षात या ठिकाणी तुम्ही हा फोटो पाहू शकतात. दिस इज ॲन एक्झाम्पल ऑफ अब्सेन्स ऑफ मेलॅनिन अँड दिस इज एक्झाम्पल ऑफ प्रेझेन्स ऑफ मेलॅनिन. ओके, हे दोघे एक्झाम्पलवरनं तुम्ही लक्षात ठेवू शकतात की ज्या व्यक्तीमध्ये मेलॅनिन नसतो तो कसा दिसतो आणि ज्या व्यक्तीमध्ये मेलॅनिन जास्त प्रमाणात प्रोड्यूस होतो तो कसा दिसतो. या दोन उदाहरणांमधनं तुम्ही लक्षात ठेवू शकतात. ओके, तर हे सगळे जे डिसऑर्डर आहे कोणकोणते? सिकल सेल ॲनिमिया, थॅलेसेमिया, टायसच डिसीज आणि सिस्टिक फायब्रोसिस, हंटिंग्टन कोरिया, हिमोफिलिया आणि अल्कॅप्टोनुरिया आणि अल्बिनिझम. तर हे काय आहे? जेनेटिक डिसऑर्डर्स आहे. हे जे जेनेटिक डिसऑर्डर्स आहे तर हे सगळे जेनेटिक डिसऑर्डर एक सिंगल जीन जरी बॉडीमधला डिफेक्टेड असेल तरी घडून येत असतात. लक्षात? ठीक आहे. विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी काही जीन थेरपीचे वेगवेगळे युजेस दिलेले, वेगवेगळ्या मार्गाने हे जे युजेस आहे तर हे जीन थेरपीमध्ये यूज केले जात असतात. जसं रिप्लेसिंग मिसिंग ऑर डिफेक्टिव्ह जीन. जर समजा एखादा जीन मिस झाला आहे, समजा एखाद्या व्यक्तीमध्ये नाही, किंवा एखादा जीन जो आहे तर तो खराब आहे, मग त्याला रिप्लेस करायचं असेल तर अशावेळी जीन थेरपीचा यूज केला जात असतो. डिलिव्हर जीन दॅट किल कॅन्सर सेल. कॅन्सर सेलला किल करण्यासाठी शरीरामध्ये सगळ्यांच्या शरीरामध्ये कॅन्सर सेल असतात तुमच्या माहितीसाठी. ईच अँड एव्हरी पर्सन हॅव कॅन्सर सेल.
प्रत्येक व्यक्तीमध्ये कॅन्सर सेल असतात. फक्त आपल्या ज्या WBC तर त्यांना वेळोवेळी किल करत राहतात. म्हणून या ज्या कॅन्सर सेल आहे तर यांचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये कमी असते. आणि ज्या व्यक्तीमध्ये या सेल किल होत नाही वेळोवेळी, अशा वेळेस त्याच्यामध्ये कॅन्सरचं सेलचं प्रमाण वाढते आणि त्याच्यामध्ये कॅन्सरचं सिम्पटम दिसते. मग कॅन्सर असलेल्या व्यक्तीला सुद्धा कोणती थेरपीचा यूज केला जातो? जीन थेरपीचा यूज केला जातो. त्याच्यानंतर सप्लाय जीन दॅट कॉजेस कॅन्सर सेल टू रिवर्ट बॅक टू द नॉर्मल सेल. या ठिकाणी काय सांगितले तुम्हाला की ज्या व्यक्तीला कॅन्सर झालेला आहे, समजा एखाद्या व्यक्तीला कॅन्सर झालेला आहे समजा, तर त्या व्यक्तीच्या ज्या बॉडीच्या सेल आहे तर त्यांना नॉर्मल करण्यासाठी, रिवर्ट बॅक करण्यासाठी म्हणजे परत आणण्यासाठी, त्याला नॉर्मल सेलमध्ये, कॅन्सरच्या सेलमध्ये रूपांतर झालेल्या सेलला नॉर्मल सेलमध्ये आणण्यासाठी या ठिकाणी जीन थेरपीचा यूज केला जात असतो. रिवर्ट म्हणजे परत आणणे म्हणू आपण. त्यानंतर बघा डिलिव्हर बॅक्टेरियल और व्हायरल जीन ॲज अ फॉर्म ऑफ वॅक्सिन. बघा या ठिकाणी जीन थेरपीचं एक अनादर बेस्ट एक्झाम्पल आहे ते म्हणजे वॅक्सिनेशन. लक्षात, लसीकरण असं सुद्धा म्हणत असतो आपण. वेगवेगळे बॅक्टेरियल किंवा व्हायरल जीन जे तर त्यांच्या मदतीनं या ठिकाणी बॉडीमध्ये वेगवेगळे नॉर्मल फंक्शन घडवले जात असतात आणि हे सुद्धा जीन थेरपीद्वारे डन होत असते. त्याच्यानंतर बघा डिलिव्हर DNA टू अँटीजन एक्सप्रेशन. एखादा विशिष्ट प्रकारचा DNA जो आहे तर तो बॉडीमध्ये डिलिव्हर्ड करायचा असेल, इन्सर्टेड करायचा असेल, अशा वेळी जीन थेरपीचा यूज केला जात असतो. किंवा जनरेशन ऑफ इम्युन रिस्पॉन्स म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची असेल, अशा वेळीसुद्धा जीन थेरपीचा वापर करून आपण बॉडीमध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे नॉर्मल जीन जे तर ते इन्सर्टेड करत असतो. त्याच्यानंतर बघा सप्लाय ऑफ जीन फॉर इम्पेअरिंग व्हायरल रेप्लिकेशन. बघा या ठिकाणी काय सांगितले की जीन जे एखादा विशिष्ट, समजा आपल्या बॉडीमध्ये व्हायरल इन्फेक्शन झालं आहे, समजा आता वेगवेगळे आजार आपल्याला व्हायरसमुळे होत असतात, बरोबर आहे. मग हे जे व्हायरलचं रेप्लिकेशन आहे, व्हायरसचं रेप्लिकेशन म्हणजे काय म्हणणार आहे आपण? व्हायरसचं जे रिप्रोडक्शन आहे तर त्या व्हायरसचं रिप्रोडक्शन जर समजा थांबवायचं असेल तर अशा वेळेस अशा विशिष्ट प्रकारचा जीन जो आहे तर तो बॉडीमध्ये इन्सर्ट करावा लागत असतो आणि तो त्या व्हायरसला किल करत असतो. आणि हे सगळं डन होत असते जीन थेरपीच्या मदतीने. पण बघा प्रोव्हाइड जीन दॅट प्रमोट अँड एम्पेड द ग्रोथ ऑफ न्यू टिश्यू. बघा या ठिकाणी काय सांगितलं आहे, विशिष्ट प्रकारचा असा जीन जो आहे तर तो विशिष्ट प्रकारचा जीन या ठिकाणी बॉडीमध्ये काय करायचा आहे? इन्सर्ट करायचा आहे. लक्षात, म्हणजे हा जो जीन आहे तर हा काय करणार आहे? प्रमोट करणार आहे नवीन टिश्यूची ग्रोथ घडवण्यासाठी, किंवा जे टिश्यूची ग्रोथ घडवण्यासाठी अडथळा निर्माण करत आहे, जे टिश्यूची ग्रोथ घडण्यासाठी अडथळा, इम्पेड म्हणजे अडथळा निर्माण करणे. लक्षात, तर अशा घटकांना किल करण्याचं काम या ठिकाणी विशिष्ट प्रकारच्या जीनच्या मदतीने केलं जाऊ शकतो. आणि हा जो जीन आहे तर हा बॉडीमध्ये इन्सर्ट करण्यासाठी आपल्याला जीन थेरपीचा यूज करावा लागत असतो. त्याच्यानंतर बघा डिलिव्हर्ड जीन दॅट स्टिम्युलेट द हिलिंग अँड डॅमेज टिश्यू. विशिष्ट प्रकारचे असे जे जीन आहे तर ते बॉडीमध्ये इन्सर्ट केल्यानंतर ते काय करणार आहे? जे समजा डॅमेज झालेले टिश्यू आहे तर त्या डॅमेज झालेल्या टिश्यूंची जखम भरून काढण्याचं काम या ठिकाणी डिलिव्हर्ड केलेले जे जीन आहे तर ते करत असतात. आणि हे जे जीन आपण डिलिव्हर्ड करणारे किंवा इन्सर्ट करणारे तर हे कशाच्या मदतीने करणारे? जीन थेरपीच्या मदतीने करणार, ज्याच्यामुळे काय होणार आहे? जे डॅमेज झालेले टिश्यू आहेत तर ते काय होणार? रिकवर होणार, नॉर्मल होणार आणि पुन्हा नवीन टिश्यू येणार आणि बॉडीचं फंक्शनसुद्धा रेग्युलर केलं जाणार आहे. ओके, बघा स्टुडंट, नेक्स्ट थिंग जी आहे तर ती आहे बघा फॉर्म ऑफ जीन थेरपी. म्हणजे जीन थेरपीचे दोन प्रकार आपल्याला या ठिकाणी पाहायचे, जर्म लाईन जीन थेरपी आणि सोमॅटिक जीन थेरपी, असे दोन प्रकार या ठिकाणी आपण पाहणार आहे. पहिली आहे बघा जर्म लाईन थेरपी. तर बघा in this method healthy gene can be introduced into germ cell like sperm, eggs or early embryo. बघा जर्म सेल कोणकोणते असतात तर या ठिकाणी स्पर्म सांगितलं आहे, एग सांगितलं आहे किंवा सुरुवातीचा एम्ब्रिओ असेल तर यांच्यामध्ये काय केलं जाणार आहे? जो निरोगी जीन आहे तर तो इंट्रोड्यूस केला जाणार आहे, इन्सर्ट केला जाणार आहे, त्याला आपण काय म्हणतोय? जर्म लाईन जीन थेरपी. इट अलाउ टू ट्रान्समिशन ऑफ मॉडिफाईड जेनेटिक इन्फॉर्मेशन टू नेक्स्ट जनरेशन. आता जर समजा आपल्याला नेक्स्ट जनरेशनमध्ये मॉडिफाईड जेनेटिक इन्फॉर्मेशन जर हवी असेल किंवा नेक्स्ट जनरेशनमध्ये आपल्याला एखादी इन्फॉर्मेशन, जेनेटिक इन्फॉर्मेशन जी तर ती ट्रान्सफर करायची असेल तर अशा वेळेस जर्म लाईन जीन थेरपीचा यूज केला जात असतो. बघा, दो इट हायली इफेक्टिव्ह अँड counteracting the genetic disorder, it is not encouraged for application in human being
ड्यू टू अ व्हरायटी ऑफ टेक्निकल अँड इथिकल रिझन. या ठिकाणी काय सांगितले तुम्हाला की ही जी थेरपी समजा कोणती जर्म लाईन जीन थेरपी, तर ही जर्म लाईन जीन थेरपी जी, तर या जर्म लाईन जीन थेरपीचा जेनेटिक डिसऑर्डर जे वेगवेगळे जेनेटिक डिसऑर्डर जे, तर त्यांचं एन्काउंटरिंग करण्यासाठी प्रतिवाद करण्यासाठी हिचा हायली यूज केला जात असतो. इट इज नॉट एन्करेज फॉर ॲप्लिकेशन ऑफ ह्युमन बिंग. म्हणजे या ठिकाणी काय सांगितलं आहे की मानवामध्ये वेगवेगळे यूज या ठिकाणी एन्करेज करण्यासाठी हिचा वापर केला जात नाही, कारण याच्यामुळे काय होत असते व्हरायटी ऑफ टेक्निकल अँड इथिकल रिझन जे, तर ते उद्भवू शकतात. नैतिक कारणं किंवा आपण म्हणणारे टेक्निकल कारणं असेल समजा, तर हे या ठिकाणी निर्माण होऊ शकतात. कारण काय, तर जर्म लाईन जीन थेरपीमध्ये कोणताही व्यक्ती एखाद्या ॲनिमलचं असेल किंवा एखाद्या व्हायरसचं जर समजा एखादा जेनेटिक सेटअप असेल आणि तो जर समजा जर्म लाईन जीन थेरपीमध्ये त्या ठिकाणी इन्सर्ट केला समजा त्या व्यक्तीच्या एग्समध्ये किंवा स्पममध्ये किंवा अर्ली एम्ब्रिओमध्ये जर इन्सर्टेड केला, तर अशा वेळेस त्याचे सगळे चेंजेस जे, तर ते याच्या येणाऱ्या जनरेशनवर दिसतील आणि येणारी जी जनरेशन आहे तर ती जेनेटिकली मॉडिफाईड असल्यामुळे त्या ठिकाणी त्याचा ॲडवर्स इफेक्ट होऊ शकतो. म्हणून ह्युमन बिंगमध्ये या ठिकाणी जर्म लाईन जीन थेरपीची तर तिचं युजेस जे, तर ते खूप कमी प्रमाणात आहे. जर्म लाईन जीन थेरपीचे युजेस फक्त आणि फक्त जेनेटिक डिसऑर्डरचं निदान करण्यासाठी केले जात असतात. व्यवस्थित लक्षात ठेवायचं. आलं लक्षात. दुसरी थेरपी आहे बघा सोमॅटिक सेल जीन थेरपी. सोमॅटिक सेल जीन थेरपी, जर्म सेल जीन थेरपी आणि सोमॅटिक. सोमा म्हणजे बॉडी, जर्म म्हणजे या ठिकाणी स्पर्म असेल, एग्स असेल किंवा एम्ब्रिओ असेल, हे जर्म्स आलेत. लक्षात. तर सोमॅटिक सेल जीन थेरपीमध्ये काय सांगितलं बघा, इन दिस टाईप जीन इज इंट्रोड्यूस ओनली सोमॅटिक सेल लाईक बोन मॅरो, हेपॅटिक सेल, फायब्रोब्लास्ट, एंडोथेलियम अँड पल्मोनरी इपिथेलियम सेल, नर्वस सिस्टम, एंडोक्राइन सेल अँड स्मूथ मसल सेल ऑफ ब्लड वेसल वॉल. या ठिकाणी काय सांगितले, सुरुवातीची जी जर्म लाईन जीन थेरपी होती, जर जर्म लाईन जीन थेरपीमध्ये जीन आपण कुठे इन्सर्ट करतो, एग्स, स्पर्म किंवा अर्ली एम्ब्रिओमध्ये. आणि सोमॅटिक सेल जीन थेरपीमध्ये या ठिकाणी जीन कुठे इंट्रोड्यूस केला जात असतो, डायरेक्टली बोन मॅरोमध्ये इंट्रोड्यूस केला जाऊ शकतो. बोन मॅरो म्हणजे जे बोन असतो आपला, तर त्याच्या मधल्या भागाला काय म्हणतात, बोन मॅरो. हेपॅटिक सेल असतील, हेपॅटिक सेल लिव्हरच्या सेल असतात या. फायब्रोब्लास्ट असतील, फायब्रोब्लास्ट एंडोथेलियम. फायब्रोब्लास्ट एंडोथेलियमचं जर बाबतीत म्हणलं आपण, तर या ठिकाणी फायब्रोब्लास्ट एंडोथेलियम जे असतात, तर या विशिष्ट प्रकारच्या सेल आपल्याला या ठिकाणी आपल्या शरीरामध्ये प्रेझेंट असतात. विशेष म्हणजे फायब्रोब्लास्ट जे, तर ते एक प्रकारचे कनेक्टिव्ह टिश्यू आहेत. लक्षात. आणि हे कनेक्टिव्ह टिश्यू जे, तर ते वेगवेगळे मसल्सला बोन्ससोबत जॉईंट करण्यासाठी मदत करत असतात. त्याच्यानंतर पल्मोनरी इपिथेलियल वॉल असेल समजा, लंगची जी इपिथेलियल वॉल आहे तिच्यामध्ये या ठिकाणी सोमॅटिक जीन थेरपीचा यूज केला जातो. नर्वस सिस्टममध्ये विशेष म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टम. सेंट्रल नर्वस सिस्टम आपल्याला माहीत पाहिजे, ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड येतो याच्यामध्ये सुद्धा सोमॅटिक सेल थेरपीचा किंवा जीन थेरपीचा यूज केला जाणार आहे. एंडोक्राइन सेल असतील समजा, आंतरग्रंथीच्या सेल असतील समजा, त्यांच्यामध्ये जीन थेरपीचा यूज केला जाणार आहे. कोणत्या जीन थेरपीचा, सोमॅटिक सेल जीन थेरपीच्या. त्याच्यानंतर स्मूथ मसल असतील समजा, कशाचे, ब्लड वेसल वॉलचे, तर त्याच्यामध्ये सुद्धा या ठिकाणी सोमॅटिक सेल जीन थेरपीचा यूज केला जात असतो. ओके. तर या ठिकाणी बघा, डायरेक्टली सोमॅटिक सेल जीन थेरपीची, तर हिचा वापर या ठिकाणी सोमॅटिक सेलमध्ये केला जातो. मग ती बोन मॅरो असेल, हेपॅटिक सेल असेल, फायब्रोब्लास्ट एंडोथेलियम असेल, पल्मोनरी इपिथेलियल सेल असेल, सेंट्रल नर्वस सिस्टमच्या सेल असतील, एंडोक्राइन सेल असतील किंवा स्मूथ मसल्स सेल असतील ब्लड वॉलच्या किंवा वसलच्या. बघा, modification of somatic cell only affected the person being treated and modified chromosome cannot be passed on the future generation. या ठिकाणी काय सांगितलं आहे तुम्हाला, ज्यावेळेस आपण सोमॅटिक सेलचा वापर करून जीन थेरपी घडवून आणत असतो त्यावेळेस तिचा अफेक्ट जो आहे तर तो पर्सन बिंगवर होत असतो. आणि विशेष म्हणजे त्याचे जे क्रोमोझोम आहे तर ते मॉडिफाईड होत असतात. पण क्रोमोझोम मॉडिफाईड झाल्यानंतर हे फ्युचर जनरेशनमध्ये गुणधर्म जे, तर ते पास होत नाही.
फ्युचर जनरेशनमध्ये गुणधर्म पास होत नाही, ते तात्पुरत्या त्याच जनरेशन पुरते त्याचे गुणधर्म आहे तर ते त्या व्यक्तीमध्ये आढळून येत असतात. हा एक या ठिकाणी ड्रॉबॅक जो आहे तर तो सोमॅटिक सेल जीन थेरपीचा आहे. म्हणजे जी जनरेशन चालू आहे त्याच जनरेशनमध्ये जर समजा आपल्याला जेनेटिक सेटअप चेंज करायचं आहे अशा वेळेस सोमॅटिक सेल जीन थेरपीचा यूज केला जात असतो. ओके, नेक्स्ट थिंग काय सांगितली बघा, सोमॅटिक सेल जीन थेरपी इज ओनली फिजिबल ऑप्शन अँड द क्लिनिकल ट्रायल हॅव ऑलरेडी एम्प्लॉयड फॉर ट्रीटमेंट ऑफ एक्वायर्ड डिसऑर्डर्स. या ठिकाणी काय सांगितले, सोमॅटिक जीन थेरपी जी, तर या सोमॅटिक जीन थेरपीचा फक्त फिजिएबल ऑप्शन म्हणून या ठिकाणी याचा दृष्टिकोन जो आहे फिजिएबल ऑप्शन म्हणून जी सोमॅटिक जीन थेरपी तिच्याकडे पाहिलं जात असते. फिजिएबल ऑप्शन म्हणजे शक्य असलेला पर्याय समजू आपण, किंवा क्लिनिकल ट्रायल म्हणजे तात्पुरता या ठिकाणी एक औषध म्हणून याचा वापर म्हणून या ठिकाणी आपण जीन थेरपीमध्ये करत असतो. कोणत्या थेरपीच्या? सोमॅटिक सेल जीन थेरपीचा. ओके, याच्यामध्ये वेगवेगळे डिसऑर्डर जे, तर हे या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात एखादा डिसीज जो आहे तर तो क्युअर करण्यासाठी या ठिकाणी केला जाणार आहे. बघा, पहिला या ठिकाणी आपण म्हणणार आहे कॅन्सर असेल, कॅन्सरचं तात्पुरत्या जनरेशनचं निदान करण्यासाठी सोमॅटिक जीन थेरपीचा यूज केला जाणार आहे. त्याच्यानंतर रेमेटॉइड ॲथ्रेटिस असेल, रेमेटॉइड ॲथ्रेटिस म्हणजे या ठिकाणी आपण याला असं म्हणू शकतो बघा, रेमेटॉइड ॲथ्रेटिस मीन्स वॉट, क्रोनिक इन्फ्लामेटरी डिसऑर्डर अफेक्टेड ऑन जॉईंट, हँड अँड फीट. या ठिकाणी लक्षात घ्या, क्रोनिक याचा अर्थ असा होतो, क्रोनिक म्हणजे दीर्घकाळापासनं, इन्फ्लामेशन किंवा इन्फ्लामेटरी म्हणजे सूज. कशावर सूज येत असते? जॉईंट्स, जिथं सांधे तिथं, हात असतील, पाय असतील, यांच्यावर जर कायमच सूज येत असेल तर अशा वेळेस कोणता डिसीज झालेला असतो? रेमेटॉइड ॲथ्रेटिस. ओके, तर हा रेमेटॉइड ॲथ्रेटिस डिसीज जो आहे तर याला निदान करण्यासाठी सुद्धा किंवा याच्यावर उपाय करण्यासाठी सुद्धा सोमॅटिक सेल जीन थेरपीचा यूज केला जात असतो. त्याच्यानंतर काही ब्लड डिसऑर्डर असेल ज्याच्यामध्ये SCID असेल, समजा SCID म्हणजे सेवर कॉम्बिनेशन इम्युनोडिफिशियन्सी डिसीज. SCID म्हणजे काय? सेवर कॉम्बिनेशन इम्युनोडिफिशियन्सी डिसऑर्डर. याच्यामध्ये काय होत असते बघा, जे आपले वेगवेगळे समजा या ठिकाणी आपण म्हणणारे बी लिम्फोसाईट असतील किंवा टी लिम्फोसाईट असतील, समजा WBCचे प्रकार तुम्हाला माहीत असेल, बी लिम्फोसाईट आणि टी लिम्फोसाईट. तर या बी लिम्फोसाईट आणि टी लिम्फोसाईटचं प्रोडक्शनमध्ये जर समजा डिस्टर्बन्स तयार झाला असेल, म्हणजे डिस्टर्ब झाले असतील, तर अशा वेळेस SCID नावाचा डिसऑर्डर होत असतो, ज्याला त्याचं फुल फॉर्म आहे बघा, सेवर कॉम्बिनेशन इम्युनोडिफिशियन्सी. लक्षात, ज्याला SCID म्हणत असतात. त्याच्यानंतर गावचर डिसीज जो आहे तर याच्यामध्ये काय होणार आहे, जे ग्लुकोसेरेब्रोसाईडचं डिपोजिशन होणार आहे. लक्षात, हे म्हणजे फॅटसारखा घटक आहे आणि हे ग्लुकोसेरेब्रोसाईड जे तर हे वेगवेगळ्या ऑर्गनमध्ये फॅटसारखं डिपॉझिट होत असते. अशा वेळेस कोणता डिसीज होत असतो? गौसर्स डिसीज. लक्षात, गौसर्स डिसीज या ठिकाणी सोमॅटिक सेल जीन थेरपीच्या मदतीने काय करता येत असतो? क्युअर्ड करता येत असतो. त्याच्यानंतर बघा, फॅमिलियर हायपोकोलेस्ट्रोमिया जो आहे, तर फॅमिलियल हायपोकोलेस्ट्रोमिया हा जो डिसीज आहे तर या डिसीजला क्युअर करण्यासाठी सुद्धा सोमॅटिक सेल जीन थेरपीचा यूज केला जात असतो. याच्यामध्ये काय होत असते? ब्लड लेवल जे हाय लेवल ऑफ बॅड कोलेस्ट्रॉल, म्हणजे या ठिकाणी काय सांगितले, जन्मापासूनच शरीरामध्ये बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जास्त असेल तर अशा वेळेस कोणता डिसीज होत असतो? फॅमिलियल हायपोकोलेस्ट्रॉलमिया. लक्षात, हायपोकोलेस्ट्रॉलमिया असं सुद्धा म्हणू शकतो आपण. त्याच्यानंतर हिमोफिलिया आपल्याला माहिती आहे, मगाशीच सांगितलं तुम्हाला, ब्लड जर प्रॉपरली क्लोट होत नसेल तर अशा वेळेस हिमोफिलिया होत असतो. त्याच्यानंतर या ठिकाणी एक अनादर डिसीज दिलेला आहे तुम्हाला बघा, फिनिल कॅटेनुरिया. कोणता डिसीज दिलेला आहे? फिनिल कॅटेनुरिया. लक्षात, ज्याला PKU इन शॉर्टली म्हणतात, व्यवस्थित लक्षात घ्या, फिनिल कॅटेनुरिया, PKU. तर हा जो PKU डिसीज आहे हा ज्यावेळेस जीन कांट प्रोड्यूस एन्झाईम टू ब्रेक डाऊन फिनिल ॲलॅनिन, म्हणजे ज्यावेळेस जे अमिनो ॲसिड आहे फिनिल ॲलॅनिन
तर या अमिनो ॲसिडचं जर समजा या ठिकाणी ब्रेकडाऊन होणारं जे एन्झाईम आहे ते जर प्रोड्यूस होत नसेल, समजा फिनेल ॲलॅनिन नावाचं जे अमिनो ॲसिड आहे त्याला ब्रेकडाऊन करणारं एन्झाईम या ठिकाणी जो जीन प्रोड्यूस करतो तर तोच नसेल, अशा वेळेस आपल्याला कोणता आजार होत असतो? फिनिल केटिनुरिया. ओके. त्यानंतर नेक्स्ट डिसीज तुम्हाला सिस्टिक फायब्रोसिस अगोदरच म्हणलो तुम्हाला. डायजेस्टिव्ह आणि लंग्समध्ये जर समजा या ठिकाणी सेल जे आहे तर त्या डॅमेज होत असेल, अशा वेळेस सिस्टिक फायब्रोसिस होत असतो. सिकल सेल ॲनिमिया माहिती आहे आपल्याला, RBCचा जो सेल आहे तर त्यांचा सिकल शेपचा आकार प्राप्त होत असेल तर अशा वेळी सिकल सेल ॲनिमिया हा डिसीज होत असतो. याचे ट्रीटमेंट करण्यासाठी सुद्धा सोमॅटिक सेल जीन थेरपीचा यूज केला जात असतो. त्याच्यानंतर डॉचने मस्क्युलर डिस्ट्रॉफी हा जो डिसऑर्डर आहे, डोकणे असं सुद्धा म्हणतात याला, डॉचने मस्क्युलर डिस्ट्रॉफी. तर याच्यामध्ये काय होत असते, व्यक्तीचे जे मसल्स आहे तर त्या मसल्समध्ये प्रोग्रेसिव्हली विकनेस घडून येत असते. म्हणजे हळूहळू या ठिकाणी व्यक्ती जो आहे तर त्याला कमजोरपणा वाटू लागत असते. आणि हा जो डिसीज आहे डॉचने मस्क्युलर डिस्ट्रॉफी तर हा काय करत असतो, मसलला डिस्ट्रॉय करून टाकत असतो. ओके. विशेष म्हणजे हा जो डिसऑर्डर आहे तर हा मुलांमध्ये पाहायला मिळत असतो. आलं लक्षात. त्याच्यानंतर अनादर एक डिसऑर्डर दिलेला आहे तुम्हाला बघा, एम्फायसेमा हा जो डिसऑर्डर आहे तर याच्यामध्ये लंग्सच्या मदतीने आपण शॉर्टली ब्रीदिंग करत असतो. आणि हा डिसऑर्डरसुद्धा या ठिकाणी सोमॅटिक सेल जीन थेरपीच्या मदतीने ट्रीटेड केला जात असतो. थॅलेसेमिया तुम्हाला माहिती आहे, हा सुद्धा जेनेटिक आजार आहे ज्याचं या ठिकाणी आपण म्हणणार आहे की जे ऑक्सिजन कॅरिंग प्रोटीन आहे त्याच्या कमतरतेमुळे होणारा असा आजार आहे. किंवा RBC जे आहे तर RBCची संख्या कमी असेल अशा वेळीसुद्धा थॅलेसेमिया नावाचा जो डिसऑर्डर आहे तर तो घडून येत असतो. ऑक्सिजन कॅरिंग प्रोटीन माहिती आहे तुम्हाला, कोणतं सांगितलं मी? HB, दॅट इज हिमोग्लोबिन. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण बायोटेक्नॉलॉजीचं जे जीन थेरपीचं ॲप्लिकेशन आहे तर ते पाहिलेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला हमखास मल्टिपल चॉईसमध्ये क्वेश्चन विचारला जात असतो. जीन थेरपीचे 2 प्रकारे आणि त्याचे असंख्य ॲप्लिकेशन वेगवेगळ्या आजारांवर कशा प्रकारे यूज केले जातात ते आपण पाहिले.